तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडवा सण का साजरा केला जातो. तर मंडळी, प्रथमतः तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्यातील पहिला दिवस हिंदूंचं नववर्ष या दिवशी सुरू होते आणि नवीन वर्षाचं प्रत्येक धर्माचं हिंदू लोक स्वागत करतात. अगदी त्याच प्रकारे हिंदू धर्मीय देखील स्वागत करतात आणि ही स्वागत करण्याची पद्धत म्हणजे गुढीपाडवा. तर मित्रांनो, गुढीपाडव्याला नक्की काय केलं जातं? आपल्या दारामध्ये उंच काठी उभारतो. तर मित्रांनो, आपल्या कोकणात ही गुढीची काठी आपल्या जे कोंड्याचे पेट असते त्याची उंचीची काठी बघून ती तोडून त्या काठीला प्रत्येकजण आधी एक दिवस आपापल्या घरी आणून ठेवतो व गुढीपाडव्याच्या दिवशी तो स्वच्छ धुतो व त्या काठीला गुढी म्हणून उभारले जाते. हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की गुढी ही विजयाचे प्रतीक आहे. ज्या घरासमोर गुढी असते त्या घरातील लोकांना विजय मिळतो. अनेक गोष्टीवर राग असेल, क्रोध असेल, तर या दुर्गुणांवरती विजय मिळवायचा असतो. म्हणूनच आपल्या घरासमोर गुढी ही उभारावी. तर मित्रांनो, वेदांग ज्योतिष नावाचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथानुसार संपूर्ण वर्षभरात 3.5 शुभमुहूर्त असतात. या 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा मानला जातो. म्हणूनच या दिवशी लोक विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करतात व अनेक शुभकार्यांना सुरुवात केली जाते. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की प्रभू श्री रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. देव असून सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांनी सर्व लोकांमध्ये आदर्श निर्माण व्हावा, येणाऱ्या पिढ्यांना आदर्श जगणं कसं असतं, आदर्श वर्तन कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण कोणीतरी असावं, यासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी आपला भाऊ आणि आपली पत्नी यांच्यासोबत 14 वर्षे वनवास भोगला आणि या काळामध्ये त्यांनी लंकाधिपती रावण की जो दुष्ट होता त्याचा वध केला. त्याचबरोबर अनेक राक्षसांचा देखील पराभव केला आणि जेव्हा ते आपल्या अयोध्ये नगरीत 14 वर्षांचा वनवास भोगून परतले, अयोध्येतील सर्व जनतेने व प्रजेने त्यांचा मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केलं आणि त्यावेळी संपूर्ण अयोध्येमध्ये प्रत्येकाने घरोघरी आपल्या घरासमोर गुढ्या उभारल्या होत्या. तर म्हणूनच गुढी ही विजयाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी ही नक्की उभारावी. तर मित्रांनो, आपल्या कोकणात गुढीपाडव्याला आपल्या घरातील सर्व माणसे एकत्र येऊन आपल्या घरासमोर जे आपला खळा म्हणतो, पण काही ठिकाणी अंगण म्हटले जाते. तर आपला जो खळा असतो तर तो शेणाने सारवला जातो आणि त्यावर छानशी रांगोळी काढून त्यावर पाट ठेवून आपली जी गुढी असते तिला त्या पाटावर ठेवून त्याची पूजा केली जाते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ती गुढी दिवसभर उभी केली जाते. आणि या दिवशी आपापल्या घरी स्पेशल मेनू म्हणून पुरणपोळी सर्व आपापल्या घरी बनवली जाते आणि संध्याकाळच्या 5च्या सुमारास ही आपली गुढी उतरवली जाते. तर मित्रांनो, या थोडक्यात माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करा आणि प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी नक्की उभारा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती कोकणातल्या सर्व व्हिडिओज येतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण का आपला कुठचाही नवीन व्हिडिओ आल्यास सर्वात प्रथम त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.